मी आज बनवते साधी सोपी पनीरची भाजी। तर त्यासाठी ना मी इथे एक मोठा कांदा घेतला आहे उभा चिरून, एक मोठा टोमॅटो घेतला आहे छान पिकलेला घेतला आहे, एक लसणाचा गड्डा घेतला आहे, म्हणजे एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आलं आणि गरम मसाला म्हणजे दालचिनी, लवंग आणि मिरी घेतली थोडीशी। आता कढईमध्ये ना मी अगदी थोडंसं तेल घातलं आहे आणि या तेलामध्ये हा सर्व मसाला मी एकत्रच घालून घेतलेला आहे। आता हा मसाला थोडासा मी परतवून घेते इथं आणि हा मसाला असाच मस्त असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। तेलाच्या ऐवजी तर आपण बटर पण वापरू शकतो, पण मी तर तेल वापरलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं आहे आणि झाकण घालून घालून मी हा मसाला चांगला लाल होईपर्यंत मस्त असा भाजून घेणार आहे। तर इथं बघू शकता मसाला छान असा भाजला गेलेला आहे। एकदा मी हा मसाला हलवून घेतला होता आणि परत झाकण घातलं होतं। आता मसाला चांगला मस्त असा भाजला गेलेला आहे अशा पद्धतीने। आता मसाला थोडासा मी थंड करून घेते। तर इथं मसाला थंड करून झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे मसाला। तर तुम्ही इथं मसाला भाजताना थोडेसे काजूसुद्धा वापरू शकता। तर मी अगदी साधी आणि सोपी भाजी बनवते, पण खूप टेस्टी आणि चविष्ट होते। तर ह्याच्यामध्ये पाणी न घालता मी हा मसाला चांगला अगदी बारीक असा वाटून घेणार आहे। अजिबातही कुठं मसाला जाड राहिला नाही पाहिजे। तर अशा पद्धतीने मी बारीक असा वाटून घेतला आहे पाणी न घालता। पाणी घातलं तर काय होतं, जेव्हा आपण मसाला भाजतो ना तेव्हा तो खूप बाहेर असा उडतो आणि भरपूर परत वेळ पण लागतो मसाला भाजायसाठी। त्यासाठी शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करावा। आता एक मोठा तुकडा बटरचा घेतलेला आहे आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे। आता व्यवस्थित असं हे गरम करून घेते। आता ह्याच्यामध्ये जे वाटून ठेवलेला हा मसाला, सर्व मसाला मी या तेलामध्ये घालून घेते। आणि आता काय झालं आहे, मसाला व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे पहिलाच, त्याच्यामुळे खूप जास्त वेळ इथं आपल्याला मसाला भाजून घ्यावा लागणार नाही। अगदी 1-2 मिनिट मी हा मसाला बटर आणि तेलावरती चांगला मिक्स करून घेते। तर बघू शकता इथं छान असा मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि छान तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी बाकीचे मसाले घालते। तर बाकीच्या मसाल्यांमध्ये इथं किचन किंग मसाला घेतला आहे, पनीर मसाला घेतला आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे। म्हणजे नेहमी आम्ही जे कालवणाला वापरतो ती चटणी घेतलेली आहे। आणि मसाला कांदा लसूण भाजताना मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडंसंच घेतलेलं आहे। आता हे सर्व मसाले घातले आणि परत हा मसाला चांगला तयार करून घेते। तर अशा पद्धतीने हा पनीरचा मसाला मस्त असा तयार झालेला आहे। खूप जास्त तयारी न करता अगदी झटपट अशी पनीरची भाजी इथं तयार होते। तर आता आपल्याला आवश्यकतेनुसार इथं पाणी घालून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ नाही करणार, अगदी चपातीसोबत खायचे त्याच्यामुळं दाटसरच ही भाजी करणार आहे मी। तर पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित हा मसाला या पाण्यामध्ये मिक्स करून घेते। तर इथं बघू शकता छान हा मसाला मिक्स झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा भरून कसुरी मेथी घेतलेली आहे। पनीरच्या भाजीला खूप मस्त अशी चव येते या कसुरी मेथीनं। त्याचसोबत इथं मी भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर कोथिंबीरसुद्धा घालून घेते आणि परत हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर आता या पनीरच्या ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आली, बघू शकता छान उकळी आल्यानंतर पनीर घेतलेलं आहे आणि पनीर मी तेलावरती परतवून घेतलेलं नाही, मी असंच कच्चं पनीर घेतलेलं आहे। आता हे पनीर मी या ग्रेव्हीमध्ये घालून घेते आणि मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेते। आता ग्रेव्ही आपली छान तयार झालेली आहे, भाजी चांगली शिजलेली आहे पहिल्यांदाच, त्याच्यामुळे खूप जास्त वेळ ठेवायची नाही। आता पनीर घातल्यानंतर झाकण घालते आणि एक 5 मिनिटं बारीक गॅसवरती ही भाजी मस्त अशी उकळवून घेते। तर इथं 5 मिनिटानंतर बघूया भाजी मस्त तयार झाली। दिसायला तर खूप भारी दिसते, चवीला त्यापेक्षाही मस्त आणि टेस्टी बनते। तर इथं बघू शकता अगदी साधी सोपी कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट अशी पनीरची भाजी तयार झाली। तर चला मग तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करून जरूर सांगा। तर चला भेटू अशा परत छानशा साध्या सोप्या आणि झटपट अशा रेसिपीसोबत।